नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। सार्वजनिक आरोग्य विभागातील पदासाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यासाठी महिला पुरुष उमेदवार अर्ज करू शकणार आहे। 21 ते 60 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे। कोणती परीक्षा न घेता थेट निवड तुमची इथे केल्या जाणार आहे। त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती जाहिरात झेडपी कोल्हापूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदाची ही पदभरती झेडपी कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात येत आहे। त्यासाठी या पदाची एक जागा भरला जात आहे आणि वयाची जी अट देण्यात आलेली आहे ती 21 ते 60 वर्षापर्यंत असणार आहे। 35,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे आणि नोकरीचं ठिकाण बघू शकता, जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूरमध्येच नोकरीचं ठिकाण असणार आहे। तेव्हा महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रातच काम करण्याची सुवर्ण संधी आरोग्य विभागामध्ये तुम्हाला या पदासाठी मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। शिक्षण पात्रता कशा प्रकारे लागणार आहे, तर आयुष्यासह कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। तर या ठिकाणी बघा, आयुषमध्ये तुमच्याकडे BMS, BUMS, BHMS किंवा BYNS या विषयाची डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर या संबंधित विषयाची डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा AICTE मान्यता प्राप्त म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत या ठिकाणी तुम्ही MBA हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल या विषयाचे शिक्षण पूर्ण केलेले असल्यास या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्याचसोबत किमान 3 वर्षाचा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमामधील कामाचा अनुभव देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। MS ऑफिस, MS पॉवरपॉईंट, MS एक्सेल इत्यादी संगणकाचे ज्ञान सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करू शकता। तेव्हा इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज, आवश्यक कागदपत्राच्या सांख्यिकीत केलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, या जाहिरातीमध्ये अर्ज पाठवण्याकरता विभागाचा ॲड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे। तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे। 18 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर या दिलेल्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज पोहोचेल अशा उद्देशाने पाठवायचा आहे। मुदतीनंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची सुद्धा उमेदवाराने नोंद घ्यायची आहे। आणि या पदासाठी अर्ज करण्याकरता जी अर्ज फी लागणार आहे ती खुल्या प्रवर्गाकरता अर्ज फी लागणार आहे। 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडायचा आहे। तर सदर डिमांड ड्राफ्ट जो आहे तो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावाने या ठिकाणी काढायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून पाठवायचा आहे। उमेदवारांना कोणताही दैनिक भत्ता किंवा प्रवास भत्ता या ठिकाणी दिला जाणार नाही। 11 महिने 29 दिवसाकरिता ही कंत्राटी स्वरूपाची या ठिकाणी पदभरती असणार आहे। अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे। तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा अशी काही अटी व शर्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सर्व माहिती तुम्हाला झेडपी कोल्हापूर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी मिळून जाईल किंवा या जाहिरातीमध्ये सुद्धा या पदभरतीची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ही जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी जॉईन करू शकता आणि ही जाहिरात प्राप्त करू शकता। तर या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। तर हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्याची सुद्धा मी माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, या बॉक्समध्ये तुम्हाला अलीकडे काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी चिकटून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचे संपूर्ण नाव मराठीमध्ये
इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये या ठिकाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुमचं आडनाव मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. स्वतःचं नाव इथे लिहून घ्यायचं आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये. तुमच्या वडिलाचे नाव, तुमच्या आईचे नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी पिनकोड सहित लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा दूरध्वनी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे. तुमची ईमेल ID, तुमची जन्मतारीख, त्यानंतर तुमचं वय, वर्ष, महिना किती झालेला आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात त्या प्रवर्गाचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, यामध्ये तुमचं शिक्षण पात्रतेबाबत या बॉक्समध्ये लिहायचे. तुमच्याकडे कोणता अनुभव या ठिकाणी असल्यास अनुभवाबाबतची माहिती सुद्धा या बॉक्समध्ये लिहायची आहे. त्यानंतर आपल्या विरुद्ध कोणताही फौजदारी किंवा शिस्तभंगाचं प्रकरण या ठिकाणी चालू आहे का त्याबाबतची माहिती होय किंवा नाही मध्ये द्यायची आहे. अर्जासोबत तुम्ही कोणकोणत्या कागदपत्राच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडलेल्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही ते इथे होय किंवा नाही मध्ये लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचं इथे सिग्नेचर करायचं आहे आणि तुमचं नाव इथे लिहून संपूर्ण अर्ज त्या पद्धतीने भरून घ्यायचा आहे. आणि या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहे त्याच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर दिलेल्या कालावधीमध्ये पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदाची ही पदभरती राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात ZP कोल्हापूर यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.